In section 154B1, new definitions are incorporated in the Act, which was not there in the Cooperative Societies Act 1960. Most of them have been taken from the MOFA Act. तुम्हाला सगळ्यांना मोफा माहिती असेल, ज्याच्यामुळे आपल्याला डीम कन्व्हेन्सच्या वगैरे प्रोव्हिजन्स कोऑपरेटिव्ह सोसायटीला भेटलेले आहेत. आता डेफिनेशन्स मध्ये फॉर एक्झाम्पल अलॉटी, आता देर आर एन नंबर ऑफ डेफिनेशन्स. मला ज्या इम्पॉर्टंट वाटतात त्या स्पेसिफिक डेफिनेशन्स तुमच्याशी चर्चा करेल. अलॉटी, आर्किटेक्ट, असोसिएशन ऑफ सोसायटीज, बिल्डर प्रमोटर, चीफ प्रमोटर, हु इज चीफ प्रमोटर, व्हॉट इज कॉर्पस फंड, व्हॉट इज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग असोसिएशन, अशा काही डेफिनेशन्स ऍड केलेल्या आहेत. एक महत्वाची डेफिनेशन जी ऍड झाली ती डेफिनेशन ऑफ डिफॉल्टर, हु इज डिफॉल्टर ऑफ द हाऊसिंग सोसायटी, जे जुन्या ऍक्ट मध्ये नव्हतं. आता मी डेफिनेशन जर रीड केली, डिफॉल्टर मीन्स अ मेंबर or flat owner or occupier who fails to pay the dues of the societies within 3 months from the date of service of bill or notice or due date of payment, whichever is later. ही एक इम्पॉर्टंट डेफिनेशन अत्यंत आपण जे म्हणू, हे जे डिफॉल्टर मेंबर्स असतात सोसायटीला, त्यांच्यावर ऍक्शन घ्यायची असते, रिकव्हरीज करायच्या असतात, त्याच्यासाठीची ही डेफिनेशन ऍड झाली, जी पूर्वी नव्हती. बायलॉज मध्ये होती, ऍक्ट मध्ये नव्हती. तर याच्यात व्हेन अ फ्लॅट ओनर और दॅट मेंबर बिकम्स डिफॉल्टर, सोसायटीला पॉवर आहे की ते माझ्याकडे रिकव्हरीचं पिटिशन रजिस्ट्रारकडे टाकू शकतात अंडर सेक्शन 154B29, जो पुढे येईल सेक्शन. आता द अर्लियर डिफिकल्टी विथ द सोसायटी वॉज समवन वॉज रिसाइडिंग देअर इन द फ्लॅट, बट ही इज नॉट द मेंबर ऑफ द सोसायटी. मेंबर एक्सपायर झालेला असेल किंवा मेंबर अननोन अनट्रेसेबल असेल आणि दुसराच कोणतरी एक इंडिव्हिज्युअल राहतोय, पण त्याच्या विरुद्ध रिकव्हरी करण्यासाठी तो 25 वर्ष राहतोय, पण त्याच्या विरुद्ध रिकव्हरी करण्यासाठी सोसायट्यांना अडचण येत होत्या. म्हणून या डेफिनेशन मध्ये ऑक्युपायर हा सुद्धा वर्ड टाकण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं आज एका फ्लॅटमध्ये 10 वर्ष 15 वर्ष एखादा इंडिव्हिज्युअल राहतोय आणि तो ड्यूज क्लिअर करत नाही, तर त्याच्या विरुद्ध रिकव्हरी सर्टिफिकेट रजिस्ट्रारकडं ऍप्लिकेशन करण्यासाठी इफ ही इज ऑक्युपायर तरी सुद्धा सोसायटी करू शकते. हे या डेफिनेशन मधून क्लिअर आहे.